जय शिवराय, जय भीम, जय लवजी. महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा पेशवाई येणार. कारण RSSनी आणि भारतीय जनता पार्टीने एकदम व्यवस्थित खेळी केली. पहिले सगळे विरोधी पक्षांना त्यांनी घालवलं. चांगले चांगले उमेदवार त्यांनी पराभूत करण्यात ते यशस्वी ठरले. ते कुठल्या यंत्रणेने करते हे तुम्हाला आम्हाला आता सगळ्या गोरगरीब जनतेला कळायला लागलेलं आहे. आता त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात इलेक्शन होऊपर्यंत झाले. आमचे एकनाथ शिंदेत आमचे नेते आहेत. एकनाथ शिंदेत आमचे नेते आहेत. BJP सांगत होती, राष्ट्रवादी सांगत होते. आणि काल शेवटी त्यांची जी पेशवाई आहे त्यांनी बरोबर ते करून दाखवली. कारण काल एकनाथ शिंदेंना ते कबूल करावं लागलं की कुणी झालं तरी मला काय हरकत नाही, मी त्याच्या रेसमध्ये नाही आहे. तिकडं अजितदादांनी ते सांगितलं आहे. आणि आता मी कालपासून बघतोय की इच्छुक जे आहेत तिथं ते सगळे सागर बंगल्यावर जातात. एकनाथ शिंदेकडून कोण जात नाही, अजितदादांकडून कोण जात नाही, सगळे सागर बंगल्यावर जातात. आणि ते तर आम्हाला मंत्री करा, आमची मंत्रीवर्णी लागेल असं काहीतरी विचार करतात. पण ही पेशवाई किती बघा विचित्र आहे. ही आपल्या महाराष्ट्राला घातक आहे. आता ते सांगता एकनाथ शिंदेनी जी घेतली भूमिका ती महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतली. महाराष्ट्राच्या जनतेसाठी तुम्ही काय केले ते सांगा आणि तुम्ही काय करणार ते सांगा. हे आता तुमचं चालणार नाही. आता आमच्या संघटना, काँग्रेसची संघटना आता आम्ही मजबूत करणार आणि घराघरामध्ये आमचा कार्यकर्ता पोचेल आणि आमचा मतदार तयार करू आम्ही. आणि हे तुम्हाला येणाऱ्या झेडपीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये तुम्हाला आम्ही दाखल्याशिवाय राहणार नाही. ग्रामपंचायतीपासून आम्ही काम करणार आणि एकनिष्ठ होऊन आम्ही काम करणार. आमच्याकडे कुठं लोभण नाही आहे. आणि आता आम्ही कुणाला काही देऊ शकत नाही, पण आमच्याकडे लोक येतील, जनता आमच्याकडे येणार, मतदार आमच्याकडे येणार आणि आम्ही आता बदल हा वेगळ्या पद्धतीने घडून तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.